रत्नाकरजी, आपण ऐकलत काय मुद्दे आहेत नक्की या आंदोलनाच्या मागचे जे झालेलं होतं हिंदुत्ववाद्यांच्या बाजूने, तर तुमचा नक्की आक्षेप काय आहे या आंदोलनाला ज्यामुळे तुम्ही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत? रत्नाकरजी, तुम्हाला आवाज ऐकू येतोय? हां, कोणी कशावर घेतला ही काही फार महत्व आक्षेप कुणी कुणावर घेतला ही काळ्या दगडावरची रेघ नाही, त्याची चर्चा होऊ शकते आणि ते जर बेकायदेशीर कृत्य असेल तर त्याच्यावर ॲक्शन सुद्धा होऊ शकते. नंबर एक. नंबर दोन, आजच असं काय झालं की एकदम हिंदुत्वाचा अभिमान जागा झाला. मेधाताईंना कोथरूड परिसरातील नागरिकांच्या तक्रारीमध्ये लक्ष घालायला वेळ नाही. कोथरूड परिसरामधल्या ज्या महत्त्वाच्या लोकांच्या ऐहिक निवासाच्या अनेक समस्या आणि अनेक प्रश्न असताना त्यांनी त्यासाठी काय केलं हे सांगण्याची काही शक्यता नाही. म्हणून असा हिंदू मुस्लिम आत्ता दिवस म्हणजे मेधाताईंनी सर्गे हे घेतल्या आपत्ती गेल्यापूर्वी हे सगळं चालू होतं ना, वर्षानुवर्ष हे सगळं चालू होतं, तेव्हा काही कुणाला जाग आली नाही. आणि असा आत्ता ऐन दिवाळीमध्ये लोकांचं लक्ष किंवा या शहरातल्या सुशिक्षित आपल्या दिवाळी साजरी करण्याच्या मोहामध्ये असताना हे कशाला काढलं?